सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 24 ऑक्टोबर 2024 ला येत आहे गुरु पुष्यामृत योग। गुरु पुष्यामृत योग म्हणजेच काय तर गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येणं। गुरु पुष्यामृत योग हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं। त्याचबरोबर नवीन व्यवसायाला सुरुवात करणे, गुंतवणूक करणे अत्यंत शुभ मानले जाते। त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते, सेवा केली जाते। असं म्हणतात की या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केल्यास, पूजा केल्यास माता लक्ष्मीचा सदैव आपल्यावर, आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहतो। तर आपण आज या व्हिडिओमध्ये या गुरु पुष्यामृत योगावर आपल्या घरामध्ये मी सांगणार आहे। तर त्या ठिकाणी एक मुठभर धने ठेवायचे आहेत। हे धने ठेवल्यामुळे माता लक्ष्मीचा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहणार आहे आणि तिच्या कृपेने तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचं नष्ट होणार आहे। तुमच्या मुलांची, पतीची, घराची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी टिकून राहणार आहे। आता हे धने तुम्हाला कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। देवी लक्ष्मी माता ही संपत्तीची देवी आहे आणि तिच्या कृपेशिवाय माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येत नाही। आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पैसा कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतो, कष्ट करत असतो। आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहावा आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी आपण अनेक उपाय, सेवा, तोटके देखील करत असतो। असाच एक उपाय तुम्हाला या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी करायचा आहे। आता प्रत्येकाला सोनं, चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच त्यांनी हा अगदी साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय या गुरु पुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर करायचा आहे। तर हा उपाय जो आपण पाहणार आहोत, तर हा उपाय आपल्याला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी 3 सांजेला करायचा आहे। म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान, ज्या वेळेला माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते। परंतु या दिवशी सकाळी उठल्यापासून आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत। या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळ करायची आहे। कुटुंबातील सर्वच लोकांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी चिमूटभर हळद घालायची आहे। ही हळद टाकल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती दूर होते। त्या अंघोळ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि या गोमूत्रामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे। जर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर तुम्ही गंगाजल घेऊन ते देखील घरामध्ये शिंपडू शकता। हे शिंपडत असताना घराच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात तुम्हाला हे शिंपडायचं आहे, एकही जागा राहणार नाही अशा प्रकारे तुम्हाला हे शिंपडायचं आहे। हे पाणी शिंपडल्यानं तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि शक्य असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला देखील तुम्ही हे पाणी शिंपडायचं आहे। आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानं तुम्हाला तुमच्या दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे। म्हणजेच हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे। अगोदर सांगितल्याप्रमाणे गोमूत्र जर नसेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे। स्वस्तिक हे शुभ चिन्ह असल्यामुळे तुम्ही तुमच्या दरवाजावर हे स्वस्तिक काढायचं आहे आणि शक्य असेल तर तुम्ही दररोज काढलं तर देखील चालेल। त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे किंवा 1 रुपयाच्या नाण्यावर जरी केलं तरी देखील चालेल। आणि त्यानंतर आपल्याला या नाण्याची किंवा श्रीयंत्राची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे नाणं आहे 1 रुपयाचं, तर ते तुम्ही नाणं तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे। आणि हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे तर ते दररोज सकाळी आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्या कपाळी लावायचं आहे। श्रीयंत्राचं कुंकुमार्चन झाल्यानंतर किंवा नाण्याचं कुंकुमार्चन पूजा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे आणि आपल्यावरील सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपल्या कुलदेवतेची देखील आपल्याला सेवा करायची आहे, तिचं नामस्मरण करायचं आहे। जर कुलदेवतेचं नाव माहित नसेल तर ओम कुलदेवताय नमः असा जप केला तरी देखील चालेल। आणि आता त्यानंतर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे म्हणजेच आपल्याला जे मुठभर धने ठेवायचे आहेत तर ते धने याच दिवशी म्हणजेच या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशीच आपल्याला खरेदी करून घरी आणायचे आहेत। पण काही कारणास्तव जर तुम्हाला गुरु पुष्यामृत योगाच्या आदल्या दिवशी जर खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता। अगदी तुम्ही 5 ते 10 रुपयाचे जर हे धने खरेदी करून घरी आणले तरी देखील चालतील।
फक्त हे धने खरेदी करत असताना कुठेही किडलेले तुटलेले असे धने आपल्याला खरेदी करायचे नाहीत, तर धने हे अखंड असावेत असेच आणि स्वच्छ धने आपल्याला खरेदी करायचे आहेत। धन्याचा रंग हा जास्तीत जास्त पिवळा असावा, अशाच प्रकारचे आपल्याला धने खरेदी करून आणायचे आहेत। आणि त्यानंतर घरी खरेदी करून आणल्यानंतर आपण हे जे धने आहेत तर ते एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायचे आहेत। आणि ही प्लेट तुम्हाला पुन्हा एकदा देवघरासमोर ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची आपण पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे। आता जर माता लक्ष्मीची तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर जर पूजा केली नसेल तरी देखील तुम्ही देवघरामध्ये ही जिथे माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिथं तुम्हाला हे ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या धन्याची पूजा करायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलं अक्षदा व्हायची आहेत आणि धूपदीप दाखवायचं आहे। एक जास्वंदीचं फुल या तुम्हाला धन्याला अर्पण करायचं आहे। धने देखील हे माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळे ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची तुम्ही पूजा सेवा कराल तर त्याचप्रमाणे तुम्हाला या धन्याची देखील सेवा करायची आहे, पूजा करायची आहे। आणि त्यानंतर दिवसभर हे जे धने आहेत तर ते माता लक्ष्मीच्या जवळच तिच्या चरणाजवळच तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत। आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या बाजूला देखील आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। हे दिवे प्रज्वलित केल्यानं या दिव्याच्या प्रकाशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत। या दिव्यामध्ये तुम्हाला 2-2 भीमसेनी कापराच्या वड्या अवश्य टाकायच्या आहेत। आणि त्यानंतर पुन्हा एकदा देवघरासमोर येऊन बसायचं आहे, माता लक्ष्मीची पुन्हा एकदा पूजा करायची आहे। तुम्हाला या धन्याची पुन्हा एकदा पूजा करायची आहे। आणि त्यानंतर आता हे जे वाटीमध्ये आपण ठेवलेले धने आहेत तर त्याचे तुम्हाला त्यातील एक मूठभर धने तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे मूठभर धने ठेवायचे आहेत। यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ठेवायची आहे। सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं। ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती नसते तर त्या ठिकाणी सुपारीला गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून पूजलं जातं आणि हा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आपल्यावरची सर्व विघ्न दूर करणारा असतो। म्हणून आपल्याला या धन्यामध्ये ही एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत। लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या लवंगा ठेवत असताना देखील अखंड ठेवायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात। माता लक्ष्मीला अखंड वस्तू अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे आपल्याला अखंड फळ देखील प्राप्त होतं। आता ही बांधलेली पोटली जी आहे तर ती पोटली पुन्हा एकदा तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे। पुन्हा एकदा त्या वाटीत तुम्हाला थोडेसे धने उचलून घ्यायचे आहेत, अगदी चिमूटभर घेतले तरी देखील चालतील। आणि तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषाच्या डोक्यावरून म्हणजे जो व्यक्ती तुमच्या घरामध्ये धन कमवून आणतो तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत। आणि ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला हे जे धने आहेत तर ते कागदाच्या एखाद्या पुडीमध्ये बांधून तुमच्या या घरातील कर्त्या पुरुषाच्या खिशामध्ये, पॉकेटमध्ये ठेवायला तुम्हाला द्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला यातील चिमूटभर धने घ्यायचे आहेत आणि तुमची जी तुळशी लावलेली आहे तर त्या तुळशीच्या मातीमध्ये हे चिमूटभर धने तुम्हाला पेरायचे आहेत। आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला 7 धने या वाटीतील घ्यायचे आहेत। धने घेताना मोजून घ्यायचे आहेत। त्यानंतर भीमसेनी कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत आणि हे धने आणि भीमसेनी कापूर आपल्याला जाळायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे फिरवायचं आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी अलक्ष्मी असेल तर ती अलक्ष्मी घराबाहेर जाईल आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला माता लक्ष्मी समोर बसायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता निघून जाऊ दे, घरामध्ये सुख समृद्धी, भरभराट, संपत्ती, समाधान, वैभव आणि आनंदाचे दिवस येऊ दे, आमच्या मुलाबाळांची प्रगती, भरभराट होऊ दे, घरावरची सर्व संकट विघ्न दूर होऊ दे। अशा प्रकारे मनापासून आपल्याला या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर उत्तर दिशेला आपल्याला यायचं आहे आणि हे जे धने ठेवलेले आहेत तर त्यातील थोडेसे धने घेऊन तुम्हाला या ठिकाणी एक छोटासा खड्डा खंदायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हे धने ठेवायचे आहेत आणि त्यावरती माती टाकून तुम्हाला पुन्हा एकदा यावर एक कुंडी झाडाची ठेवायची आहे। कोणतेही झाड असेल तरी देखील चालेल। आणि तुम्हाला जर इथं खड्डा खांदून ठेवणं शक्य होत नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुळशीत तुम्ही हे धने टाकले तर तसेच तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये, मातीमध्ये देखील हे तुम्ही धने रोवू शकता किंवा पुरून ठेवू शकता। अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। हा उपाय फक्त धनप्राप्तीसाठी आहे किंवा आपल्या घरावरती जी काही संकट आहेत, विघ्न आहेत, आपल्या घरातील दरिद्रता आहे तर ती दूर होण्यासाठी आहे, आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी आहे। आणि म्हणूनच हे सर्व करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र जप देखील करायचा आहे। हा मंत्र जप असा आहे, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः।
पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला हा उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी पहिल्यांदा मी पोटली सांगितलेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून तुमचं घर हे धनधान्याने भरेल। आणि जर उरले जर धने तर त्यातील थोडेसे धने तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही घरातील धान्य ठेवता तर त्यामध्ये तुम्हाला यातील चिमूट धने टाकायचे आहेत, जेणेकरून तुमचं घर धनधान्याने भरून जाईल। त्यानंतर उरलेले जे धने आहेत तर तुमच्या घरामध्ये तुम्ही देवघरामध्ये पोटली करून ठेवू शकता, किंवा मग तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गल्ल्यामध्ये देखील ही पोटली ठेवू शकता। आता मी पोटली ठेवत असताना अगोदर सांगितल्याप्रमाणे 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 2 लवंगा या अवश्य ठेवायच्या आहेत। अशा प्रकारे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी ही सेवा करायची आहे। पुढे मागे जर हे धने कधी किडले किंवा खराब झाले तर तुम्ही अशाच प्रकारची सेवा ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करू शकता। ही सेवा तुम्हाला दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील करायची आहे, किंवा तुम्हाला जर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही सेवा करणं शक्य झालं नाही तर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील ही सेवा हा उपाय केला तरी देखील चालेल। हा अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि ही सेवा केल्यानं तुमच्या घराची भरभराट नक्की होणार आहे। माता लक्ष्मीचा तुमच्यावर, तुमच्या मुलाबाळावर सदैव आशीर्वाद राहणार आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होऊन घराची, मुलाबाळांची प्रगती होणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।